वर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक तिसरा सगुण परीक्षा समास तिसरा सगुण परीक्षा। श्रीराम समर्थ। द्वितीय संबंध झाला, मागील दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे। आता समर्थाने यामध्ये सांगितलेलं आहे बघा, त्याआधी वंदन करू। अखिल गुणनिधाना करुणावत्सल करुणालय भक्त वत्सल अनंत पट्टी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांना वंदन करून समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात नमस्कार करतो। निरूपणाला प्रारंभ करू। समर्थाने या समासामध्ये मांडलेला आहे सगुण परीक्षा, म्हणजे एकंदरीत मनुष्याचं जीवन कसं आहे, मनुष्य कुठल्या कुठल्या जीवनातून जात असतो। म्हणजे 83,99,999 जीव यांनी फिरून तो 84 लाखावा हा जन्म त्याला मिळालेला आहे। आणि त्या 84 लाखावा जन्म ज्या वेळेला मिळत असतो त्यावेळेला तो ज्या वेळेला मातेच्या उदरात येतो, ज्या वेळेला मातेच्या उदरात आला त्यावेळेला बघा की दुसरा तिसरा चौथा महिना मातेला लागला, 5वा 6वा महिना लागला, त्या 7व्या 8व्या महिन्यामध्ये समर्थ म्हणतात की त्याला आत्मनिवेदन ठेवण्याचे म्हणजे इतकं त्याला ज्ञान आलेलं असतं। 8वा 9वा महिना लागल्यानंतर तो मातेच्या उदरात असताना समर्थाने समासामध्ये एक मांडलेलं आहे, सोहम सोहम म्हणत असतो, देवा मला इथून सोडव, मी काय करतो, मी तुझी ओळख घेईन आणि मला पण इथून मी सोडवेन, या संसार चक्रात मी अडकणार नाही आहे, मी माझ्या मातेत अडकणार नाही, मी माझ्या पित्यात अडकणार नाही, मी माझ्या बहिणीत अडकणार नाही, भावात अडकणार नाही, बायकोत अडकणार नाही, संसार परिवारात हे अडकणार नाही, मला इथून सोडव देवा। आणि ज्या वेळेला 9वा महिना पूर्ण झाल्यानंतर सोहम सोहम म्हटल्यानंतर बघा आपलं निवेदन त्या भगवंताकडे आपलं पोच झाल्यानंतर बघा की आपला जन्म झाला। जन्म मागच्या 2 समासात आता आपण पाहिलेलं आहेच, हे सगळं भाग पाडले, थोडस सविस्तर मी थोडं घेतो आता थोडासा त्याचा। मग जन्म झाल्यानंतर म्हणे कोहम कोहम, म्हणजे मी म्हटलोच नाही, केव्हा म्हणायला म्हणाला। मग बघा त्यानंतर मग लहान 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, डोळा फुटला, खेळायला गेला वगैरे वगैरे सगळं मांडलेलं आहे, मागच्या 2 आठवड्यापूर्वी मांडलेलं असेल। मग त्यानंतर बघा की मोठा झाला, मग आईशिवाय तो विसंबून राहत नव्हता, नंतर मग मोठा झाला, लो लागला खेळांचा, आया गेला दायांचा, आनंद शोक आहे वगैरे वगैरे वगैरे, तो बाहेर पडला। बाहेर पडल्यानंतर मग त्याच्याकडं आले ते हळूहळू विषय वासना यायला लागले, विषय वासना येते बघा की तो आईशिवाय तो राहत नव्हता। मग ज्या वेळेला आई म्हणजे इथं दास्यभक्ती आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला दास्यभक्तीत असतो, आई म्हणजे दास्यभक्ती। मग ज्या वेळेला लग्न झालं म्हणजे कुणाशी लग्न झालं, मायेशी लग्न झालं बघा। बायको आली म्हणजे बायको म्हणजे काय, माया इथं दाखवलेलं आहे, समर्थांना अपेक्षित आहे ते। मग ज्या वेळेला मायेशी कनेक्ट झाला, मायेबरोबर एकरूप झाल्यानंतर बघा आईला विसरला, म्हणजे काय आहे की लग्न झाल्यानंतर आईला विसरला, बायको एवढं गुंतला की म्हणजे देहबुद्धीत तो गुंतला आणि देहबुद्धी जशी म्हणेल तसं करायला लागला आणि दास्यभक्तीला विसरला। दास्यभक्ती म्हणजे श्री सेवा दास्यभक्ती होत्या। मग त्यानंतर बघा की एवढं तर एवढं रमून गेला, मग शेवटी बायको पण वारली त्याची शेवटी। मग आईशी अंतर प्रीती जडली, सर्वसाशी सांडी केली, तर ते मरून गेली अकस्मात भाऱ्या, त्याने म्हणे शोक वाढला, म्हणे थोर घात झाला, आता कैसा बुडाला संसार माझा, देवा मला म्हणजे एवढं सुद्धा माझं तू हे केला नाहीस, माझा संसार बुडाला, माझी बायको मरून गेली, आता मी काय करू, जीवलगाचा सोडीला संग, अवचित झाला घरभंग, म्हणजे सगळे माझे जीवन जे होते ते सगळे मला विसरले, म्हणजे ते सगळ्यापासून मी अंतरलो। मग स्त्री येऊन आडवी पडी, वर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी, लोका देखता माझे घर बुडाले, आता न करी ऐसा संसार, म्हणे अक्रंदला थोर घोर वशे, त्याने जीव आयुर्वेदला सर्वस्वाचा त्याग उभं आला, त्याने दुःखे झाला जोगिका महात्मा, का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागू ते लग्न केले, ते अत्यंत मग्न झाले द्वितीय संबंधी। मग आता लग्न झालं, परत बायको मेली, परत लग्न झालं त्याचं, मग आता द्वितीय संबंध झाल्यानंतर बघा
इथं समर्थ म्हणतात की द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. बायको जी मेली त्याचं आता दुःख विसरला तो, कारण का दुसरं लग्न झालं आता. मग दुसरं लग्न झाल्यानंतर बघा या संसारात त्याला दुःख मानून राहिला आता. म्हणजे एवढं काय सुख मानून राहिला, एवढं सुख मानाला, एवढं सुख मानाला. बघा आपण पण बघतो कसं आहे की एवढं संसारात सुख मानतो की बघायला गेला तर संसार असा आहे ना, संसार म्हणजे सवेची स्वार. समर्थाने एका समाजातून मांडलेला आहे. संसार म्हणजे संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाची उदार, मापे लागले शरीर घडीने घडे. म्हणजे असं आपला संसार आहे की त्यात आपण एवढं गुरपडतो की आपल्याला म्हणजे दुःखाशिवाय काही नाहीच त्यात. म्हणजे इतकं दुःख आहे, एवढं दुःख आहे ना. मग त्या दुःखात एवढा अडकतो बघा की मनुष्य त्या दुःखातून कधीही बाजूला जात नाही. फक्त सुख केवढं असतं बघा, सुख मानून राहिला संसाराचं. केवढं सुख आहे, क्षणिक सुखासाठी. एक थोडासा दृष्टांत आहे बघा छानसा असा, की ज्या वेळेला एका मनुष्याला जंगलातून मनुष्य सुटलेला आहे, मग त्याला एखादा वाघ पाठ लागला आणि त्याला वाघ पाठ लागल्यानंतर बघा तो असा पळत सुटतो ना, पाठीमाग त्याला वाघ पाठ लागलाय आणि तो पळत असताना एका विहिरीमध्ये तो पडतो आणि विहिरीमध्ये असा पडतो, अडकतो तो की खाली पडत नाही आणि वरही पडत नाही. म्हणजे एका झाडाला अडकतो तो. विहिरीत एक झाड असतं, काटेरी झुडपात झाड असतं, बावळी झाड म्हणा. मग त्या झाडात जाऊन अडकतो तो. खाली बघतोय तर नागसाप असतो आणि वरून तेवढ्यात वाघ आलेला असतो आणि वाघ आलेला असतो. वर बघतो तर वाघ आहे, खाली बघतो तर नाग आहे. अशी त्याची अवस्था झालेली आहे आणि त्या काटेरी झुडपात तो पडलेला आहे. ते काटेरी झुडपे पण त्याला टोचतायत काटे. आणि अशी अवस्था झालेली असताना तेवढ्यात तो ज्या झाडावरती पडतो ना, त्या झाडावरती आग्यामोह असतं माशांचा. मग त्या माश्या पण उठतात आणि त्याला येऊन चावायला लागतात. म्हणजे काटे टोचालेल्या आहेत, आग्यामोहच्या माश्या उठलेल्या आहेत, त्या चावायला लागलेल्या आहेत. खाली बघतोय तर वाघोबा आहे, काय ते नागोबा आहे, वरती बघतोय तर वाघोबा आहे. अशी त्याची दयनीय अवस्था आहे. आणि तेवढ्यामध्ये त्याच मधमाशींचा एक थेंब मधाचा तिथं पडतो आणि तेवढाच तो जीवन घेऊन चाटतो आणि काय म्हणतो, वा फार सुख आहे म्हणतो. म्हणजे फार छान आहे म्हणतो मधाला. म्हणजे सगळं विसरला तो. म्हणजे वाघोबा विसरला, नागोबा विसरला, काटे टोचलेले विसरला, मधमाशा चावतात ते विसरला. फक्त सुख केवढंच आहे, जरा मध मिळाला मला. तसंच आपलं आहे. आपलं पण बघा की आपण संसारात एवढं दुःख आहे ना. म्हणजे एक किती दुःख आहे. एक तुकोबारायांचा एक अभंग आहे बघा की एवढं दुःख आहे की त्या संसारात दुःखाशिवाय काय नाही. जन्माचे दुःख, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म गावा, पाप पुण्य करून जन्मावे तो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. बघा आपण काय केलं, हानीच केली जन्माची. म्हणजे आला आणि पाणी वाहतच गेला. का गेला तर ज्या वेळेला आपला जन्म झाला की आपण म्हटलो होतो देवा मी तुझी ओळख घेईन. पण आपण ओळख घ्यायला न बघता आपण त्या संसारात गुंतलो, संसारात अडकलो आणि बायका पोरात एवढं रमलो नुसता संसार प्रपंच करायला लागलो. म्हणजे परमार्थाला विसरलोच आपण. पण ज्या वेळेला सद्गुरु कृपा झाली, बघ रे बाबा तुझं भक्तीचं निवेदन होतं आणि तुला ही भक्ती करायची आहे. आणि ज्या वेळेला बघा सद्गुरूने आपल्याला दाखवलं, पोट धरून दाखवलं की आपल्याला ही भक्ती करायची, तुझंच निवेदन होतं आणि तुला ही भक्ती करायची आहे. मग त्यावेळेला आपल्याला जन्म झाला, काय ते आपल्याला परमार्थ मिळाला. मग तुकोबाराय पण म्हणतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. मग जन्माचं मूळ काय आहे तर बघा दुःखाची कारण जन्म घ्यावा. म्हणजे जन्म आपल्याला मिळालेला फक्त आपल्याला दुःख बघण्यासाठीच मिळालेला आहे, सुख नाहीच. कधी सुख आहे, आता आपण वारीला गेलो ना, ह्या वारीमध्ये केवढं सुख होतं ना. हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हणून इथं सुख आहे, इथं सुख आहे. वारी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय बघा. तुम्हाला दिंडीमध्ये वारीमध्ये एकही भिकारी मिळणार नाही, कारण का इथं सर्वजण देणारेच असतात. वारीमध्ये बघा, वारी हा अभ्यासाचा विषय नाही आहे, वारी हा अनुभवाचा विषय आहे. आणि वारीमध्ये बघा इतकं समाधान आहे ते जगात कुठंही तुम्हाला समाधान मिळणार नाही. वारीमध्ये बघा तुम्ही कोणतेही आयडेंटिटी घेऊन जावा, तुमचं कोणतंही नाव असू द्या, फक्त तुम्हाला त्यामध्ये माऊली म्हणूनच बोलवणार. आणि वारीमध्ये चालताना बघा, वारीमध्ये आपण चाललो ना तर आयुष्याच्या खडतर वाटेवरती आपल्याला कधी चालावं लागणार नाही. अशी माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांची वारी आहे. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गीय. फक्त सुख येतच आहे, म्हणून सुख मानून राहिला
संसाराचे. मग संसाराचं सुख मानून राहिलं तुम्ही आम्ही असंच होतो. पण ज्यावेळेला सद्गुरु कृपा झाली आणि ही इमारत फळा आली म्हणायला काय वावगं ठरणार नाही. म्हणून झाला अत्यंत कृपण पोटे न खाय अन्न रुक्यासारखे सांडी प्राण एक सरा. आपण पण तसंच होतो बघा. रुक्यासारखे म्हणजे काय झाला अत्यंत कृपण म्हणजे इतका त्या संसारात गुंतून गेलो होतो, इतकं गुंतून गेलो होतो म्हणजे त्या विषयांचंच खात बसलेला. म्हणजे कामाचं खायचं, लोभाचं खायचं, दंभाचं खायचं, मत्सराचं खायचं, तिरस्काराचं खायचं, किती खायचं आहे ना. म्हणजे नुसता ओटसोट आपण म्हणतो ना त्या चंबुततोंड म्हणतात बघा, तशातला प्रकार झाला होता. रुक्यासारखे सांडी प्राण एकसरा. म्हणून कदा कल्पांत्य न वेची सांचिलेची पुन्हा सांची अंतरी असेल कैशी सद्वाचना. बघा म्हणून मोलाचे ते आयुष्य वेचून या जाय पूर्व पुण्य होय लाभ्याचा तुकोबराय म्हणतात ना. आपण काय वेचत होतो मोलाचे आयुष्य वेचून या जाय. किती मोलाचं आयुष्य मिळालेले. समर्थांनी एक समासात मांडले बघा की दुर्लभ देही दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश दास म्हणे सावकाश विवेक पाहावा. म्हणून दुर्लभ आयुष्य आहे हो आपल्याला मिळालेलं. किती दुर्लभ आहे. 83,99,000 बारीक 83,99,999 जीव यांनी फिरून आलो. म्हणजे इथं किती वर्ष लागतात म्हणे. बघा आमचे सद्गुरू पण सांगायचं 1 कोटी वर्ष लागते म्हणे परत नरदेह मिळायला. म्हणजे असेल म्हणजे कसं असेल आता 1 कोटी पण लागतो, 1 कोटी पण लागतो आणि 1 कोटी पण लागत नाही, 1 वर्ष पण लागेल किंवा 10 कोटी पण लागेल. कसं उदाहरण बघायचं झालं तर बघा की ज्या वेळेला जड भरत राजा सगळं राज्य सोडून गेला, जंगलामध्ये राहायला. आता बास म्हटलं वैराग्य आले वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला गोष्ट माहिती आहे सगळं का सांगत बसतो. शेवटी काय झालं तो एका हरणात गुंतला. लगेच त्याला काय झालं म्हणजे शेवटी मरताना काय म्हटलं तो हरण माझ्या हरणीच कसं होईल. म्हणजे त्याला परत नरदेह मिळाला, लगेच नरदेह मिळाला. असं पण आहे. म्हणजे किती आपण जन्म म्हणजे कसं आपलं पाप पुण्य समकृत्वा न ऋणीशी जायते. जेवढं आपलं पाप आणि पुण्य आहे त्यावरती आपल्याला डिपेंड आहे की केव्हा आपल्याला नरदेह मिळतो. म्हणून दुर्लभ देही दुर्लभ आयुष्याचा करुणे नाश. म्हणून दास म्हणे सावकाश विवेक आपल्याला बघता आला पाहिजे. विवेक म्हणजे काय. विवेक विषय वेगळे करणे, विषयांना बाजूला करणे, संसाराला बाजूला करणे, हे ज्ञान घेणं म्हणजे विवेक आहे. विवेक म्हणजे काय जाणणे. शब्दशः अर्थ बघायला गेलं तर जाणणे किंवा ज्ञान म्हणतो आपण. म्हणून बघा स्वय धर्म न करी धर्म करत्यास वारी सर्व काळ निंदा करी साधू जनांची. आपण तेच करत होतो जोपर्यंत आपल्याला परमार्थ मिळाला नव्हता ना. बसलेल्या कुत्र्याला आपण मारायचं. म्हणजे ते मी तर शाळेत जाताना तर करायचं बघा की बसले कुत्र शांत ना त्याला मारायचं म्हणजे पॉईंट केलं की मी असंच आहे. म्हणजे बघा साधू जनांची आपण निंदा करत होतो. मग धर्म करत्यास वारी, जो धर्म करतो आहे बघा त्याला पण वारी. मग ज्यावेळेला आपल्याला हा परमार्थ मिळाला आणि आपल्याला आपण पण आता साधू व्हायच्या मार्गावरती राहिलोय. पण साधू व्हायचं नाही आपण है ना. 4 भाग दाखवले समर्थन दाखवले बघा. बद्ध मुमुक्ष साधक आणि सिद्ध 4 भाग आहेत ना. बद्ध म्हणजे काय बांधलेला कशानं संसारानं प्रपंचानं मायेनं गुणांनी तत्वानी आपण बद्ध होतो. मग ज्यावेळेला सद्गुरू आले सद्गुरू कृपा झाली मोकळा झाला. मुमुक्ष म्हणजे काय ज्याला मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्ष म्हणजे मोकळा थोडक्यात या. मग आता मुमुक्ष झाल्यानंतर बघा आपण उपासना करायला लागलो, श्रवण करायला लागलो, भक्ती करायला लागलो, पांडुरंगाची भक्ती करायला लागलो बघा. पूजन अर्चन सगळं चालू झालं, दिंडी चालू झाली बघा. मग आपण काय झालो साधक झालो. मग साधक भावे नमस्कार झाली त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊन घाले जेतील ते. मग बघा साधक झालो ना. मग आता साधकच राहायचं. बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध व्हायला जायचं नाही. आपण सिद्ध झालं ना मग आपण म्हणतो लगेच बघा. म्हणजे सिद्ध म्हणजे काय सद्गुरू थोडक्यात. आपण सद्गुरू व्हायला जायचं नाही, सिद्ध पण व्हायला जायचं नाही. सिद्ध झाला तर आपण काय म्हणणार लगेच कोणता नमस्कार केला काय म्हणणार आपण ज्या बेटा तेरा भला हो जाएगा. म्हणजे आपण ज्या बेटा तेरा भला हो जाएगा म्हटलो ना तर आपल्या तेवढं वाचेला किंमत आलेली असत्या नामस्मरणातून आपल्या वाचेला. आणि त्याला जर आपण बोललो तसं आणि तसं होऊनच जातं त्याचं. लक्षात येते काय. ज्या वेळेला बघा एखादा मुलगा आला आणि म्हणाला मी नोकरीला चाललोय आणि मला जा तुला नोकरी लागेल. म्हणजे आपल्याकडे एवढं पुण्य आलेलं असतं जा तुला नोकरी लागेल म्हटलं ना त्याला नोकरी लागेल ही. कारण का तेवढं वाचेला किंमत आलेलं असत्या. म्हणजे असं वायपळ काही बोलून जायचं नाही. म्हणजे
वाईट पण बोलायचं नाही आणि चांगलं पण बोलायचं नाही. का तर आपल्या तेवढं वाचायला किंमत, म्हणजे तिथं पुण्याही ती जाते, तिथं आपले सांगायचं भाग काय, तिथं पुण्य जात असते. म्हणून आपण सिद्ध व्हायला जायचं नाही, साधकच राहायचं. म्हणून धर्म करत्यास वारी सर्व काळ निंदा करे साधूजनांची. साधूजनांची निंदा बघा, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सुजाम्यं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. म्हणून तो काय, म्हणून श्री सद्गुरु श्रीकृष्ण स्वामी पण म्हणाले ना की मी कधी येणार आहे, परित्राणाय साधूना, ज्या ज्या वेळेला साधूना त्रास होतो त्या वेळेला मी काय करणार आहे, जन्म घेणार आहे. विनाशायचे दुष्कृता, ज्यांचे दुष्कृत करतात, ज्या जे काय म्हणजे अधर्मानं वागतात, त्यांचा मी काय करणार आहे, विनाश नाश करणार आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी, मी धर्माची काय करणार आहे, स्थापना करणार आहे. म्हणून धर्माची स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये सद्गुरु जन्म घेत असतात. त्याने नेने तीर्थ नेने व्रत नेने अतित अभ्यागत मुंगी मुखीचे जे शीत तेही वेचून साची. मग आपण असंच करत होतो बघा, म्हणजे खाली म्हणून समर्थ म्हटले काय माहितीये का, आपण जेवण करत असताना बघा, जेवणाच्या जे बाहेर पडतं ना ते आणि परत वेचून घ्यायचे नाही, ते किडे मुंग्यांना दिलेलं आहे बघा. म्हणून आपण ताटाच्या बाहेर ते आपलं नव्हे आहे, म्हणून ताटात जेवढं आहे म्हणून आपण ओवळतो ना ताटाला, तर बघा वदनी कवल घेता नाम घ्या श्रेयाची, म्हणजे वासना आतमध्ये येऊ नयेत, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. मंडळ करून आपण जेवल्यानंतर बघा आपलं अन्न पण शुद्ध होतं तिथं. म्हणून मुंगी मुखीचे जे शेत तेही म्हणजे एवढा कृपण होता तो मनुष्य. मागच्या जन्मात मागच्या समासात दाखवलं त्याचं लग्न झालं होतं वगैरे वगैरे, आता पुढे चाललेलं आहे. म्हणून स्वय पुण्य करवेना केले तरी देखवेना उपास करे म्हणा नाही म्हणून. बघा आपण पुण्य करत नाही आहे आणि दुसऱ्यांना पण पुण्य करत नाही, अशी पण आहेत मनुष्य समाजात. आपण दिंडीला जात तर नाहीच आहे, आणि जे दिंडीला जातात ना त्यांच्या टिंगलटवाले करणारे पण आहेत ना, असे समाजात भरपूर आहेत. मग यांच्या आपण नादाला पण लागायचं नाही. म्हणजे काय, वाचाळाशी तंडू नये, समर्थाने एका समाजात मांडले बघा, वाचाळाशी तंडायला जायचं नाही, माळात पेरायला जायचं. माळात पेरले काय होणार आहे, माळावरती पेरले की उगवत नाही आहे, कारण तिथं खडतर राहणार. म्हणून दुसऱ्यांना आपण काय उपदेश करायला जायचं नाही. म्हणजे दुसऱ्यांना जर उपदेश केला तर तिथं सत्वगुण अंगी जागणारच नाही त्याच्यातला. म्हणून स्वय पुण्य करवेना केले तरी देखवेना. म्हणून बघा अशी मनुष्य आहेत समाजामध्ये, आपण तर काही करणारच नाही आहे आणि दुसऱ्याला पण करून देणार नाही आहे. पुण्य पण म्हणा किंवा जे काय आता संसार प्रपंचात पण बघा, एखादी गोष्ट आपण करायची नाही आणि दुसऱ्याला पण करून देणार नाही, अशी पण माणसं समाजामध्ये आहेत. असो, म्हणून बघा देवा भक्तास उच्छेदी अंग बळे सकळास खेदी निष्ठुर शब्दे अंतर्भेदी प्राणी मात्राचे. बघा म्हणजे परांतरास लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका, समर्थांचं वाक्य आहे ना. म्हणून बघा समर्थ म्हटले परांतरास लागेल धक्का, म्हणजे माझ्याकडून असं वर्तणूक होणार नाही की बाबा एखाद्याला दुःख होईल. म्हणून बघा प्राणी मात्रांचे बघा कधीही म्हणजे दुःख होईल असं करायचं नाही. एखादा कुत्रा आलेला काहीतरी भाकरी टाकता आली पाहिजे. बघा नामदेव महाराज पण तसेच केलं ना, ज्या वेळेला बघा सद्गुरु कृपा झाली त्यावेळेला नामदेव महाराज म्हणाले, अरे तुपाची वाटी घेऊन पाठ लागले ना, ज्या वेळेला कुत्र्यानं भाकरी घेऊन पळालं त्यावेळेला, त्याच्या आधी काय करत होते ते, त्याच्या आधी काय करायचे, तुपाची वाटी नाही काठीच आहे ना. मग आपला पण भाग तसंच होता, कुत्र्यानं जर वाटी भाकरी घेऊन पळाला तर आपण काठीच घेऊन पळालो होतो. म्हणून बघा नीती सांडून मागे अनितीने वर्तू लागे गर्व धरून फुगे सर्व काळ. सगळं मांडले ना हे ते एका व्यक्तीच दाखवलेलं आहे, पण सगळा भाग जर बघायचा झाला तर आपल्या आतमध्ये पण येतोय का बघायचा. जर मी असं असेल ना तर मी अजून त्या पात्रतेचा नाही आहे परमार्थ करण्याचा. म्हणून नीती सांडून मागे अनितीने वर्तू लागे. जर माझ्यावर अजून असे भाग असतील नीती सांडून आणि अनितीने वागत जर असेल तर मी त्या पात्रतेचा नाही. म्हणून गर्व धरून फुगे सर्व काळ. कुठल्याही बाबतीत आपल्याला गर्व अहंकार ताटा नको. म्हणून अहंकाराचा वारा न लागू राजसा माझे विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे असावे तया कल्याण. ज्या मुखी निदान पांडुरंग, ज्या मुखात निदान पांडुरंगाच आहे ना, मग त्याला बघा अहंकाराचा वारा देखील लागता का म्हणे असे नामदेव महाराज. म्हणून गर्व धरून फुगे सर्व काळ, अजिबात नको. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ गर्वच धरून. एक 2 गुंठ रान घेतो तर बघा
काय म्हणतो, लगेच इथे लिंबू टेकल्यावर असं असं चालायला लागतो मनुष्य. म्हणजे इतका त्या संसारात अडकलेला आहे मनुष्य. इतका त्या बघा, घर जर बांधायला लागला तर माझ्यासारखं पट्ट्याने म्हणतो है ना. म्हणजे आपण त्या नश्वर वस्तूत अडकलेलं आहे. या नश्वर वस्तूतून आपल्याला कुठं जाता आलं पाहिजे, परब्रह्माकडे जाता आलं पाहिजे, भक्तीत जाता आलं पाहिजे, भक्ती करता आली पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. म्हणून सर्व काळ काय पाहिजे, नामस्मरण पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ नामस्मरण पाहिजे. म्हणून कृतयुगात बघा ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम आवडला महत्व होतं, आणि द्वापार युगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. लक्षात आलं ना. ऋतुयुगात होम ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम आवडला महत्व होतं, द्वापार युगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून या आपल्या ह्या जन्मामध्ये कलियुगामध्ये आपण जन्माला आलोत ना, आपल्याला काही करायला लागत नाही. म्हणून समर्थ म्हणाले बघा, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, फक्त एक विचार शोधून पाहि म्हणजे कळे. फक्त तो एक विचार कुठला आहे ना, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि तो विचार म्हणजे काय, दास्यभक्ती करायची. म्हणून दास्यभक्ती आणि विवेक वैराग्य ह्यात जर आपण राहिलो ना, बाकी आपल्याला काही करावं लागत नाही. म्हणून परमार्थ 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 असं काय औंधभर माजवायची पण गरज नाही आहे ना. म्हणून वरी वरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चरमकुंडाचे उघडताच नाही. समर्थांची ओळीच आहे. म्हणजे वरवर सगळं मस्तपैकी कपडे घातलाय, वरवर सगळे भव्य वस्त्र घातलाय किंवा पांढरी वस्त्र घातलाय, धोतर नेसलाय, सगळं शृंगार केलाय, आणि आतमध्ये घाणेरडे असेल, काय उपयोग आहे. म्हणून वर कसाही राहतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कसाही राहायचं. आता सांगितले म्हटलं असं नाही, स्वच्छ तर राहायचंच आहे. चांगले कपडे म्हणजे पांढरा शर्ट घालणं म्हणजे काय, एक सत्व गुणाचा एक भाग आहे. सांगायचा मुद्दा काय आहे की अडकायचं नाही त्यामध्ये, असं आहे समर्थांचं. अनेक समाजात मांडले बघा. एक जण म्हणाला की एखादी भाग म्हणजे आपण म्हणतो ना अपवित्र आहे, किंवा असं झालं तसं झालं वगैरे वगैरे माणसं बोलतात बघा. समर्थांची त्यासाठी पण एक ओळ आहे बघा, की काय ओळ बरं, हा, अत्यंत दोष ज्या विटाळा त्या दोषाचाच हा पुतळा, ते निर्मळपणाचा सोहळा केविगडे. म्हणजे अत्यंत दोष ज्या विटाळा, बघा 4 दिवस जे विटाळ राहतं ना, त्याला एवढा दोष असतो, इतका दोष, इतकं घाणेरडं आहे ना ते, म्हटलं की त्या दोषाचाच हा पुतळा आहे ना. बघा मातेचे 3.5 पिते 3.5 शोणीत चुकळीत लाळ मूत्र श्वेद राहिल्यानंतर बघा की त्या दोषाचाच हा पुतळा आहे. 4 दिवसानंतर बघा, 1 वर्ष महिन्यानंतर मग मातेला कळतं 2 महिन्यानंतर आहे ना. म्हणजे त्या दोषाचाच हा पुतळा. ते निर्मळपणाचा सोहळा केवीकडे, तिथं निर्मळ म्हणजे ह्याला किती तुम्ही धुवा, त्याला किती डेटॉल साबण लावा किंवा आणि काय लावा, तिथं निर्मळपणा अजिबात होऊ शकत नाही. कारण तो त्याचाच गोळा बनलेला आहे, त्याचंच शरीर आहे. मग आता ते निर्मळ होऊ शकेल का सांगा बघा. हा, मग याचा अर्थ असा पण नाही की आता घाणेरडच होणार आहे आणि कशाला हातपाय धुवा आणि कशाला काय, स्वच्छता पाहिजे, ह्या त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे. तसं वर कसे तुम्ही राहा, पण कसे राहा म्हणजे असं पण नाही की बाबा तुम्हाला शुद्ध आणि चांगलेच कपडे पाहिजेत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे सांगण्याचा. म्हणून देवा भक्ता स्वच्छदे अंगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्दे अंतर्भेदी प्राणी मात्राचे. म्हणून बघा की निष्ठुर शब्द अंतर्भेदी प्राणी मात्राचे, म्हणून परांतरास धक्का लागेल ऐसे वर्तणूक करू नका हे सांगायचं समर्थांना. म्हणून नीती सांडून मागे अनितीने वर्तू लागे, गर्व धरून फुगे सर्व काळ झालं. पूर्वजा शिंतरले पक्ष श्राद्धे नाही केले, कुळदैवत ठेकले कोणे पुरे. मग तो म्हणायला लागलाय आता माझं असं का झालं तसं का झालं. आपण म्हणतो ना की आपल्याला एखादं दुःख आलं तर आपण म्हणतो ना की मी कुठल्या जन्माचं पाप फेडवलंय काय माहिती, हे मला कुठल्या जन्माचं आलंय वगैरे वगैरे. जसं तो शय्यावरती पडला भीष्म, आणि त्यावेळेला श्रीकृष्ण ज्या वेळेला आले त्यावेळेला म्हटले श्रीकृष्णाला, देवा भगवंता हे कुठल्या जन्माचं आहे माझं पाप, एवढं मला बाण लागून पडत. त्यावेळेस श्रीकृष्ण सांगितलं, बघ रे बाबा, तू 100 जन्माच्या पूर्वी एका सरड्याला असं फेकला होतास काटेरी झुडपामध्ये, आणि त्या वेळेला बघा एक एक काटा आता तुला व्याजासहित एक एक बाणासरमण झालेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, मागच्या जन्माचं आपल्याला पाप भोगायला येतं असं नाही. त्याच्या मागचे 10 जन्माचं 15 जन्माचं 20 जन्माचं कधीच पण येत, आणि ते माग कधी पण पुण्य केलेलं आता पण फळाला येत. म्हणून आपण म्हणतो ना
की ही कशी मला दिंडी मिळाली, कसं मला हे सगळं वैभव मिळालं, कसं मला ज्ञानोबा तुकोबारायांचं मला दर्शन मिळालं, हे मागील आपलं पुण्य आहे म्हणून आपल्याला मिळालेलं आहे. एक कप चहा जरी आपल्याला कुठे मिळाला ना तर मागील पुण्य असते, लक्षात ठेवा. म्हणून बघा, दाणे दाणे पे लिखाय खाणे वाले का नाम म्हणतात ना, ते खरंच आहे. कारण का, कुठंही आपण बघा जातो आणि तिथं आपल्याला एक भाकरी मिळते ना, ते कुठं तर पुण्य केलेलं असतं. म्हणून आपलं महत्भाग्य आहे की आपल्याला हा परमार्थ मिळाला, आपलं महत्भाग्य आहे आपल्याला नरदेह मिळाला, आणि आपलं महत्भाग्य आहे की आपल्यावर सद्गुरु कृपा झाली. महत्भाग्य हाताशी आले भोगूनही जाणितले आयशे असं होता कामा नये. पण म्हणजे आता महत्भाग जाणितले, पण आता महत्भाग हाताशी आलेला आहे पण भोगू नाही जाणितले असं होता कामा नये. म्हणजे आपल्याला ही महत्भाग्य आले ना, आपल्यावर आता सद्गुरु कृपा झालेली आहे, मग आपल्याला आता त्याचं सार्थक करून घेता आलं पाहिजे. म्हणून बघा सांगितलं, अक्षत भरली बाणा दुजा ब्राह्मण भेवना आला होता पाहुणा स्त्रेस मुळे. म्हणजे तर द्वैत मांडले सगळं समर्थाने, पण सांगायचं भाग काय, अद्वैत आहे यामध्ये सगळा. दासबोधच तसा बघायला गेला तर अद्वैत आहे, तसा वाचून हा दासबोध तसं कळत पण नाही आहे. कारण का, समर्थांना अपेक्षित जे आहे ना ते द्वैत मांडले सगळं. आता बायको हे ते सगळं संसार करायला लागला, मग ही बायको मेली, दुसरी बायको केली, मग ते मुलगा झाला वगैरे वगैरे, हे सगळं जे आहे ना हे आपलंच आहे, सगळं देहावरतीच आहे. सगळा दासबोध सगळा देहावरतीच फिरलाय, आणि सगळं बघायला गेलं तर संसारच मांडलेला आहे. आणि सगळं बघायला गेलं ना, तसं बघायला गेलं ना तर सगळा दासबोध पारमार्थिकच आहे. आता संसारात बघायला गेलं तर सगळं संसारातलं दाखवले बघा. कसं की समर्थाने संसार तर केलाच नाही. 12 वर्ष ज्या वेळेला त्या भोवल्यावरून पळून गेले ना, म्हणजे बघा तिथून जे धूम टकली नाशिकला गेले ना, टाकळी येते, मग बघा तेवढाच फक्त काय तो संसार बघितला, पण त्याच्यानंतर अजिबात संसार त्यांनी कधी बघितला नाही. सगळं सगळं 12-12-12चा भाग येतो, पण आपल्याला समाज लय मोठा आहे, वेळ कमी आहे, सांगत सांगत गेलो तर लय वेळ आपण पुढे जाऊ. म्हणून कदा नावळे हरिकथा देव न लगे सर्वता स्नान संध्या म्हणे उडता कास्या करावी. म्हणून बघा आपला पण भाग असाच होता. तो म्हणतोय असा काय, कदा नावडे हरिकथा, म्हणजे तो म्हणायला लागलाय काय, मी कुठल्या जन्मात पाप केलो होतो, मला काय मला मला माझ्यावरती सद्गुरु कृपा नाही झालेली, मग मी कधी हरिकथा केलो नाही म्हणून माझी बायको मेली वगैरे वगैरे. देव न लगे सर्वता, म्हणजे मी देवावर कधी उपासना पण केलो नाही, देवाला कुठले मी भजलो नाही, देवाला कुठले गेलो नाही, स्नान संध्या म्हणे वृत्ता कास्या करावी. म्हणजे तो सगळं आता म्हणतोय मी हे सगळं का करावं वगैरे 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 चाललंय त्याचं. उपासना का करावी, नामस्मरण का करावं, आपल्याकडे पण एक एकदा भाग येतो. म्हणजे हे खरंच बाबा मी नामस्मरण केलो, खरंच मी उपासना केलो तर मला हे सगळं मिळेल तरी काय, येतं आपल्याकडे पण भाग आहे ना. म्हणजे बघा ज्या ज्या वेळेला आपण अजून आपल्याकडे येत असतो ना भाग, त्यावेळेला म्हणायचं आपल्याकडे कुठंतरी अजून किंत संशय शिल्लक आहेत, म्हणून त्यांना आपल्याला मारता आलं पाहिजे. बघा म्हणून सगळं जे षडविकार आहेत ना, षडविकाराच्या पलीकडं संशय चिंता आहे. मग संशय चिंता वारली म्हटलेलं आहे बघा तुकाराम महाराज एका. म्हणून कदा नावडे हरिकथा. मग आता आपल्याला हरिकथा आवडते ना, मग ज्या वेळेला आपल्याला हरिकथा आवडते ना, पण हा जो म्हणतोय ना मला कधी हरिकथा आवडत नव्हती, बघा आपल्याला हरिकथा आवडते म्हणजे आपण ह्यामध्ये नाही आहोत. म्हणून अभिलाषे सांची वित्त स्वयं विश्वासघात मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. म्हणून बघा तारुण्यपणात हे काय येतं सगळं उन्मत्त झालं होतं का, बघा देवानी म्हणजे भगवंतानी मनुष्याला देताना एक 3 फॅसिलिटी दिल्यात बघा. अशा एक 3 फॅसिलिटी दिलेल्या आहेत, सगळ्यांना दिल्यात त्या, की लहानपणी पायामध्ये ताकद होती. लहानपणी पायामध्ये ताकद असते बघा. एखादं बाळ आई बोलवली ना 2-4 वर्षात पळत 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 येतं बघा, आणि तोच 80 वर्षाचा म्हातारा झालाय, त्याला कोणतर बोलवलं आणि तो पळत 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 आलाय, झालंय असं नाही ना होत. म्हणजे सांगण्याचा भाग काय, लहानपणी पायामध्ये ताकद होते, तरुणपणी तीच ताकद 50% कमी झाली, कंबरेमध्ये 100% आली ताकद, आणि तरुणपणी 50% गेली. मग बघा म्हातारपणी कमरेतली 50% गेली, पायातली सगळीच 100% गेली, वाचेमध्ये 100% ताकद आली. वाचेमध्ये कशासाठी आली, हे फॅसिलिटी दिलेलं आहे. म्हणजे सांगितलं भगवंतानी काय, तुला लहानपणी कुठे उड्या मारायची तिकडे उड्या मार,
तरुणपणी कुठं कंबर हलवायची, काम धंद्यासाठी तुला कुठं फिरायचं, तिथं तुला कंबरेसाठी दिलेला आहे भाग चांगला. कसं पैसा मिळवायचा, सगळं सगळं करायचं आहे. कंबर कुठं हलवायची तर हलव तरुणपणी. पण म्हातारपणी तू आता काय करत बस, फक्त माझं नामस्मरण करत बस. नामस्मरणासाठी काय दिलेलं आहे तिथं वाक्यामध्ये ताकद दिलेलं आहे बघा. म्हणून रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, जो पण आपल्याला मंत्र दिलेला आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ हनुमान विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, काहीही म्हणा पण नामस्मरण पाहिजे. म्हणजे एक जण म्हणतात बघा, हा मंत्र मोठा आहे का, तो मंत्र मोठा आहे का, हा मंत्र भारी आहे का, हा मंत्र कमी आहे का. मंत्र नाही आहे. कसं आहे बघा, तुम्ही बघा नामस्मरण ह्याचं दोन जर फोड केलं ना तर नाम एक होतं आणि एक स्मरण होतं. आता मी समजा मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंत्र म्हणायला लागले, आणि जर समजा माझ्या डोळ्यासमोर पैसा बायको पोरं सगळं दिसायला लागलं, स्मरण कुणाचं व्हायलंय, बायको पोरांचं व्हायला लागलंय, घरदाराचं व्हायला लागलेलं आहे, तेच नामस्मरण नाव होतं माणसं. तुम्ही कांदा मुळा भाजी हे जरी म्हटला तरी पांडुरंगाचं स्मरण झालं ना तरी तो नामस्मरण होत असतंय. म्हणजे शब्दाला किंमत नाही आहे. समर्थ म्हणतात बा, शब्द नाव या नाव फलकट, शब्द या नाव फलकट. म्हणजे काय फलकट, म्हणजे जे आपण भुईमुगा शेंगा असतात ना ते त्याच्यावरचे रॅपर असतं ना शेंगदाण्याला, त्याच्यावरचे म्हणजे फलकट आहे ते शब्द. त्याच्या आतमध्ये जे दाणे आहेत ना काय अर्थ घेता आला पाहिजे. म्हणून बघा चार बघा येतात, शब्दातून अर्थ, अर्थातून सामर्थ्य आणि सामर्थ्यातून समर्थ प्राप्त आहेत आपल्याला. समर्थ म्हणजे सद्गुरू. शब्द आता माझे जे शब्द यायला तुमच्या कानावर पडाले ते काय, हे शब्द आहे, हे माध्यम आहे, हे येण्याचं माध्यम आहे. मग त्याच्यातून मला अर्थ घेता आला पाहिजे आणि त्या अर्थातून त्याचं मनन झालं पाहिजे. आता श्रवण करावं, श्रवणातून मनन, मग अर्थ घेतला, मनन झालं, मननातून निजध्यासन, मग निजध्यास झाल्यानंतर बघा मग साक्षात्कार होणार आहे. म्हणजेच काय, सद्गुरु सामर्थ्य मिळणार आहे, असा त्याचा भाग असतो. म्हणून शब्दात अडकायचं नाही. म्हणून नामस्मरण म्हणजे कसं आहे की नामस्मरण कुठलंही घ्या पण घ्या, पण नामस्मरण पाहिजे. आणि म्हातारपणे फक्त नामस्मरणच करायचं, बाकी काय कुठं उचापत्या करायला जायचं नाही. नाहीतर लई म्हाताऱ्या माणसानं बघा कट्ट्यावर बसायचं, त्याचं काढ त्याचं काढ त्याचं काढ, लई चालतंय. म्हणजे बघा तुम्ही एक उदाहरण बघायला गेलं तर म्हाताऱ्या आजोबाई असतात बघा, एक 70-80 वर्षाच्या 90 वर्षाच्या, बसल्यानं वाट 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 बोलत असतात. मला तर वाटायचं एवढं का बरं यांना असं वाट करत राहतात. ह्याचं काय, ही फॅसिलिटी दिलेली आहे भगवंताने, पण ते चांगल्या काय म्हणतात त्याला, दिलेलं माझं नाव घेण्यासाठी, पण ते नको त्या कामासाठी वापरतात. त्याचं कारण पण कसं आहे माहितीये काय, तुकोबराय म्हटले ना, याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोडवावा. म्हणजे मी जे भजन करतोय ना, आता जे आपण ज्योतिताईनं आपल्याला हे दररोज निरूपणाचा भाग उपलब्ध करून दिला, हे कशासाठी आहे माहितीये काय, हे श्रवण आहे. रोज श्रवण म्हणजे काय महत्वाचे आहे. म्हणजे जर आपण आयुष्यभर हेच केलं ना तर शेवटची हेच येणार आहे. यासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोडवा. आणि मला समर्थ म्हटले एका ओळीमध्ये की जर आयुष्यभर शिवी दिली तर शेवटच्याने ओवी येणार नाही आहे ना. तो एक फक्त आजामेळ सारखाच एखादा असेल त्यातला कोणीतरी. म्हणजे आजामेळ असा एकमेव मनुष्य आहे पृथ्वी तलावरती की जो शिवदूत आणि यमदूतांचं 40 मिनिटं संभाषण बघितलेलं भागवत सांगते. असं भागवतात दिलेलं आहे सगळं. म्हणजे बघा की 40 मिनिटं, म्हणजे अजामेळ माहिती आहे किती पापी होता. अजामेळ पापी वधे चित्रकामे तया मुक्ती नारायणाची नामे. समर्थाने एक श्लोकच मांडलेला आहे, मना श्लोक मध्ये मांडलेला आहे, तया मुक्ती नारायणाची नामे. त्याला मुक्ती मिळाली नारायण म्हटल्यानंतर, मुलाच्या नावानं म्हटलं तरी पण बघा, मुलाच्या नावाने जरी म्हटला तरी पण त्याला मुक्ती मिळायला. असो तो आता भाग्यात निमित्त आपल्याला ओळख भरपूर आहे. अभिलाषे सांडी वित्त स्वयंकरी विश्वासघात मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. म्हणून तारुण्यपणात असं मातला होता. मग आता बघा तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरले करुणे त्याची केले महापाप. बघा पापच होत होतं ना. म्हणजे विषय वासनेत अडकलं ना म्हणजे कधीही परमार्थाला गेला नाही, परमार्थ कधी केला नाही, उपासना कधी केली नाही, नामस्मरण कधी केलं नाही, भगवंताचं आचरण कधी केलं नाही. मग तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरले. म्हणजे कधीही धारिष्ट धरला नाही. म्हणजे धारिष्ट म्हणजे काय बघा, धीर तो पाहिजे. म्हणून धारिष्ट आपल्याकडं असेल ना तर आपल्याला म्हणजे कुठंही आम्ही कमी पडणार नाही. म्हणून धारिष्ट त्या मनुष्याकडे पाहिजे. करून त्याचे केले महापाप
म्हणून काय पाप केला आता पुढे सांगतात, स्त्री केली परी धाकोटी, म्हणजे दुसरं लग्न झालं ना, आता मागची बायको मेली, आता बघा स्त्री केली, कशी केली, धाकटी केली, अजून वयात आली नव्हती अशी स्त्री केली. धीर न धरवेची पोटी, विषय लोभी शेवटी ओळखी सांडली. लहान मुलगी केली आणि विषय वासना त्याच्याकडे एवढी उफळून आली होती आणि ओळखी सांडलेली आहे. आता याचा काही जास्त विस्तार करत नाही. माय बाप बहीण न विचारी, झाला पापी परद्वारी, दंड पावला राजदारी, तरी पालटेना. म्हणून बघा, माय बाप बहीण न विचारी, झाला पापी परद्वारे. बघा आपण कसा पाप करतो, मनुष्य हात गुंतलाय. म्हणून बघा, एक काम जो आहे ना, या कामात एवढा मनुष्य गुंतलाय ना, त्याच्यापासून अलिप्त होता आला पाहिजे. म्हणून समर्थाने पहिल्या समासात मांडले बघा, काम क्रोधे लिताडाला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. म्हणून अमृत सेवन पण काय मृत्यू झाला त्याचा, राहूचा. माहित आपल्या अमृताचं सेवन केलं, तिनं दिलं होतं महाविष्णून त्यावेळेला, ते मोहिनी रूप धारण करून आलं होतं त्यावेळेला अमृताचं सेवन केलं, दोन्ही हाताने सेवन केलं होतं, एका हाताने घेतलं नव्हतं. आणि आपल्याला गोष्ट माहित असेल ती. बघा इथपर्यंत घेतला, पण त्याच वेळेला श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडलं महाविष्णूने, आणि त्यावेळेला बघा इथपर्यंत गेलं, आत गेलंच नाही. पण अमृत सेविताचं पावला, त्याचा मृत्यू झाला. अमृत सेवन करून पण त्याचा मृत्यू झालेला आहे. असो, म्हणून बघा, परस्त्री देखून दृष्टी, अभिलाषे ओटे पोटी, अकर्तव्य हिंपोटी पुन्हा होय. म्हणून परस्त्री देखून पोटी, काय दृष्टी, अभिलाषे ओटे पोटी, म्हणजे बघा विषय वासना एवढी येते की बघा त्याबद्दल ते आसक्ती करतो मनुष्य. म्हणून ती आसक्ती आपल्याला सोडता आली पाहिजे. आणि ही ज्या वेळेला आसक्ती आपण सोडणार, त्यावेळेला आपण भगवंताशी एकरूप होणार आहे. म्हणून यातून आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे. आणि समर्थांचं सांगणं हेच आहे, तू कामात अडकू नको रे बाबा, तू क्रोधात अडकू नको, तू लोभात अडकू नको, तू दंभात अडकू नको, तू मोहात अडकू नको, तू मत्सरात अडकू नको, तू लोभात अडकू नको, तू विषय वासनेत अडकू नको, तू चिंतेत अडकू नको, तू मत्सरात अडकू नको, कशातही अडकू नकोस. म्हणून ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, त्याने दोष दुःख भरले अकस्मात अंगी. बघा एवढं सगळं असं पाप करत होता, स्त्री केली परी राखटी, परत विषय वासने तेवढा अडकला, आणि सगळं विषय वासना अडकत बघा उदंड पाप झाले. म्हणून मगाशी आपण बघितलं ना, पाप पुण्य समकृत्वा नर निशी जायते. पाप पण समान झालं आणि पुण्य पण समान झालं, मग आपला जन्म झाला तिथं. म्हणजे पाप 50% आणि पुण्य पण 50% आपण घेऊन आलो जन्माला येताना. मग जेवढं पाप आहे तेवढं पुण्य पण आपल्या बरोबर आहे. म्हणून पुण्याचं फळ आपल्याला मिळतं आणि पापाचे भोग आपल्याला भोगावं लागतं आयुष्यभर आपल्याला. म्हणून जेवढं आपल्याला पाप भोगावं लागतं ना, तेवढंच आपल्याला पुण्य पण मिळत असतं. आणि पुण्य जेवढं आपल्याला भोगायला लागतं ना, फळ मिळतं ना पुण्याचं फळ, तेवढं आपल्याला पाप पण फेडावं लागत असतं. म्हणून ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले. म्हणून शुभ अशुभ काय आहे त्याला कळत नव्हतं. म्हणून व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगे शीघ्र काळे. म्हणून बघा असा व्याधीनं भरला. का व्याधी आली त्याच्याकडे? म्हणून मगाशी भाग झाला ना की आयुष्यभर जर शिवी दिली तर शेवटच्याने ओवी येणार नाही आहे. म्हणून तुकोबराय 8 तास काय करतात भजनाचा, तर शेवटच्या क्षणी त्या परब्रह्माचं नाव यावं. हे 8 तास तर काय आपला प्रवचनाचा, निरूपणाचा, कीर्तनाचा, दिंडीचा, वारीचा, शेवट त्याचं नामस्मरण यावं. आता आपण दिंडी केली, वारी केली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, तुम्ही 48 तास जर एकच गोष्ट कराला ना, तर 48 तासानंतर आपोआप होत असते. आपण तर किती तर 20 दिवस आपण वारीत गेलो रामकृष्ण हरी. आल्यानंतर आपण बघा 4 दिवस म्हणजे अजून 2 दिवस झाले नाहीत तरी आपल्याला रात्री आपण बडबडत म्हणते का रामकृष्ण हरी म्हणते ना. हे कशाचं सामर्थ्य आहे? हे त्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आयुष्यभर जर शिवी देत राहिला ना, शेवटच्या ओवी येणार नाही त्याच्याकडून. म्हणून 8 तास आहे आपल्याला. म्हणजे एक जण म्हणतात ना, हे करून तुम्हाला काय मिळतं, हे करून बघ मग तुला काय मिळते ते सांगायचं त्याला. मी सांगत नाही, अनुभवाच. म्हणून मगाशी पहिला भाग झाला ना की वारी हा अभ्यासाचा विषय नाही आहे, वारी हा अनुभवाचा विषय आहे. आता सगळा भाग सांगत बसत नाही आणि मगाशी काय काय झालं ऐकलंय तुम्ही आता. म्हणून ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले. म्हणून त्याने दोष दुःख भरले अकस्मात अंगी.
व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपुले भोगी शीघ्र काय. म्हणजे एवढं दोष, एवढं त्याला रोग झाले. कशामुळे? कामाने क्रोधाने लिथाडला तो. बघा मग असा जो मनुष्य आहे तो भरकटलेला मनुष्य, ना संसार बघा, ना प्रपंच, ना परमार्थ, म्हणजे कुठलाच राहत नाही असा मनुष्य राहतो तो. म्हणून दुःखे सर्वांग फुटले, नाशिक अवघेचे बैसले, लक्षण जाऊन झाले कुलक्षण. मग असा तो कुलक्षणाचा झाला. कधी कधी झाला? असा क्षयरोगी झाल्यानंतर. म्हणून दुःखे सर्वांग फुटले, नाशिक अवघेचे बैसले, म्हणून नाकातनं पण पोगळायला लागले वगैरे वगैरे. असं त्याच्याकडे एवढे रोग येतात. कशामुळे? व्यसनाधीन झाल्यानंतर. म्हणून बघा आपल्याला समर्थाने यातून बाजूला काढलं. कशासाठी? बघा म्हणून संघ कोणाचा असावा, म्हणून समर्थाने एक सुंदर ओळी मांडल्या बघा. मुळी उदक निवळ असते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण आणि कडवट. म्हणजे मुळात पाणी जे असतं ना, ते नदीचं पाणी येत असतं ना, ते निव्वळच असतं, स्वच्छच असतं, सुंदर असतं. पण संग दोषे तैसे होते. आता पाटानं पाणी चाललेलं आहे, त्याच पाटामध्ये मिरचीचं झाड आहे, त्याच पाटामध्ये ऊस आहे, आणि त्याच पाटामध्ये कारलंही आहे. ते मिरचीत गेले की पाणी तिखट होतं, ऊसात गेले की गोड होतं, आणि कारल्यात गेल्यानंतर तेच पाणी काय होतं? रस त्याचा कडू होतो. सगळ्यांचं वेगवेगळं. कशामुळं? संग दोषे. ऊसात गेला ऊसाचा त्याला गोडवा येणार आहे, मिरचीत गेलं मिरचीत तिखट पण येणार आहे, कारल्यात गेलं कारल्यात त्याच कडू पण येणार आहे. मग त्या पाण्याचा दोष नाही आहे, त्याला संग जसा लागला तसा दोष आहे. म्हणून आपण पण बघा, आपला जो संघ आहे ना, तो संघ कसा पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड आहे. म्हणून विषय वाचण्याकडे अडकायचं, समर्थाने हे मांडलेलं आहे समाजात. हे बघायचं का परमार्थ बघायचं, हे आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून कुलक्षण सांगितलं. म्हणून देहा क्षीणता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली, खंगला प्राणी. मग कसा कसा खंगला माहितीये काय? तारुण्य शक्ती राहिली. कधी? बघा मगाशी भाग झाला ना की पहिला पायामध्ये ताकद असते, दुसरी कमरेमध्ये ताकद असते. आता पायातली ताकद तर गेलीच गेली, कमरेतली पण ताकद हळूहळू जायला लागली. आता मग आता खंगला प्राणी. मग आता खंगल्यानंतर काय झालं बघा? सर्वांगी लागल्या कळा, देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा, शक्ती नाही. का नाही शक्ती? हा, ह्यात पण दिलेलं आहे, नको तिथं उड्या मारायची नाही, नको तिथं कंबर हलवायची नाही आहे. म्हणून नको फॅसिलिटी दिल्या, पण तुम्ही कसं वागवताय ना त्याच्यावरती अवलंबून आहे. मी तुम्हाला उत्तमच दिलेलं आहे, सगळं देह देताना मी उत्तम दिलेलं आहे, तसाच मला तुम्ही परत द्या म्हणतो देव. आपण देतो का तसंच? बाळ किती छान असतं ना, गुटगुटीत छान. 1, 2, 4 महिन्याचं बाळ असतं, 1 वर्षाचं बाळ असतं, किती त्याला लो करून बाळाला घेत असतात ना लोक सगळे. बघा तेच बाळ ज्या वेळेला 11वीला 12वीला जातं, तेच बाळ है ना शेजारी जाऊन बसत होतं, पण 12वी 15वीला गेल्यानंतर तेच बाळ शेजारी बसत नाही. का? ते म्हणतात आता तुझ्याकडं तो आलेला आहे. तो म्हणजे काय? खांब आलेला आहे, है ना. म्हणजे मुळी उदकच होतं, है ना. मुळात आपण चांगलंच होतो, पण ज्या वेळेला नको ते गटरगंगा आल्या, नदीत मिळायला लागले ना, मग ते गटरगंगा मिळाल्यानंतर बघा नदी दूषित झाली. म्हणजे आपणच, है ना. आपण मुळात चांगलंच असतो, पण नको ते विषय वासना येऊन 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 ह्या नदीला काय केलंय? दूषित केलंय. म्हणून हस्तपादाधिक झडले, सर्वांगी किडे पडले, देखून थुंकू लागले लहान थोर. म्हणून सांगितलं बघा की असा विषय वाचण्यात अडकल्यानंतर मग त्याचं काय होणार आहे? हस्तपादाधिक झडले. मग आता हात पण गळून गेले, सर्वांगी किडे पडले, हातापायात त्याला आता किडे पडले, देखून थुंकू लागले लहान पोरं. लोक बघा आता, म्हणजे एखाद्याला रोग झाला तर कुठं काय बघतात का? आपल्याला पण नाही बघत, पण घरचे पण त्रास, म्हणजे घरच्यांना पण त्रास होत असतो, तर लांबचं तर काय सोडून द्या. मग हे का होऊ नये, किंवा हे का झालं, किंवा होऊ नये का, याचं समर्थ उत्तर देत राहतात बघा. म्हणून झाली विष्ठेची सारणी, भोवती उठली वरढाणी. म्हणजे वरढाणी म्हणजे काय? असं वास यायला लागला त्याचा. म्हणून अत्यंत खंगला प्राणी, जीव नवायचे. आता म्हणतोय मला आता मला जगायचंच नाही आहे, कारण का एवढं त्याच्याकडे आता हे आलं, सगळं अत्यंत रोग भरलेले आहेत. म्हणून आता काय म्हणतो माहितीये का तो? मला आता जगायचंच नाही. मग पुढे म्हणतो बघा, आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा. म्हणून मनुष्य म्हणतो बघा, एखादा कुठला तर त्रास व्हायला लागला ना, तर म्हणतो आता बास, आता मला जगायचंच नाही ना, जगायचंच नाही म्हणतो. पण झाला नाही नेणे ठेवा पातकांचा, म्हणून मरण देगा देवा म्हणतो.
परंतु बघा बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेणे ठेवा पातकांचा. पण कसं असतं माहितीये काय, पण पहिला स्टार्टला आपण तुकोबऱ्यांचा अभंग बघितलंय ना, की काय जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. जोपर्यंत आपल्याला दुःख आहे ना, म्हणजे जोपर्यंत आपल्याला दुःख भोगून होत नाही तोपर्यंत आपल्याला मरण पण येत नाही. जोपर्यंत आपल्याला दुःख भोगून होत नाही तोपर्यंत आपल्याला मरण येत नाही. म्हणून समर्थाने इथं मांडले बघा काय, झाला नाही नेणो ठेवा पातकांचा. म्हणजे जे पातक आहेत ना त्यांचा नेणो ठेवा झाला नाही, म्हणजे पूर्ण झाला नाही, त्याचं पाप भरलेलं नाहीत अजून. म्हणून पाप पुण्यात समकृत्वा नरनिशी ज्याची त्याचं पाप संपलं नाही तोपर्यंत त्याला मरण येणार नाही. म्हणून एक एक जण बघा म्हणतात पडून राहतात 40-40 दिवस. अशी म्हातारी माणसं आहेत 80-90 वर्षाचे, 100 वर्षाचे पण एक असतात, नुसतंच पाणी पितात चमच्यावर. 40 दिवस कसं का राहतात काय नाही. का तर ते नुसतं पडून बघायचं पण त्यांच्या जीवनात असतं. असो, तिकडे जायला नको. म्हणजे ते दुःखच त्यांना ठेवलेलं असतं तिथं. म्हणून दुःखे गळगळा रडे जो जो पाहे अंगाकडे, तो तो दैनवाणे बापुडे तळमळी जीवी. बघा ना, असं तळमळतो मरण दे म्हणतो, पण ते मरण काही येत नाही. जोपर्यंत मरण येत नाही, जोपर्यंत त्याचं दुःख भोगून होत नाही तोपर्यंत. म्हणून आयशी कष्ट झाले बहुत, सकळ झाले वाताहात, दरवडा घालून वित्त चोरटी नेले. म्हणून असं कष्ट होतं त्याला, कष्ट होऊन सकळ झाले वाताहात. बघा वाताहात पण झाले बघा. म्हणून सगळे घराचे सगळे वाताहात झाले आणि पैसा उरलेला होता तो पण त्याचा काय झाला, चोरट्याने घेऊन गेला. म्हणजे काय, पैसा वैसा असलेला, आता त्याला तर आजार झालायच, जो काय आपल्या घरात तो पैसा वैसा होता ते पण चोरट्याने घेऊन गेला. म्हणून झाले आरतना परत्र, प्रारब्ध ढाकले विचित्र, आपला आपण मळमूत्र शेवीला दुःखे. काय अवस्था झाली. रोगी तर झाला आणि काय झाला, पैसा अडका पण गेला आणि त्यातच काय करायला लागलाय, आपल्या मळमूत्रात आता लोळायला लागलेला आहे. असा झालेला आहे मनुष्य. म्हणून हे कशामुळे झालं, मागील दुःखामुळे. म्हणून पाप सामुग्री सरली, दिवसेंदिवस व्यथा हरली, वैद्य औषधी दिली, उपचार झाला उपचार एकदाचा आहे ना. म्हणजे पाप सामुग्री संपली आता. म्हणजे जे पापाचं जे भोग बघायचं होतं ना ते संपलं आता. पाप भोगायला लागणार नाही. दिवसेंदिवस व्यथा हरली म्हणजे त्याचं कष्ट थोडं थोडं कमी व्हायला लागले. वैद्य औषध दिली, उपचार झाला. म्हणजे आता औषधानं तो बरा झाला. मरत मरत वाचला, यास पुन्हा जन्म झाला. लोक म्हणती पडला माणसामध्ये. आता वाचला माणसामध्ये, आता पडला. म्हणून ये रे स्त्री आणली, बरवी गर्भात मांडली, अति स्वार्थ बुद्धी धरली, पुन्हा मागुती. म्हणून परत आता काय, लग्न करायला लागला. आता बघा आता कशी मजा आहे बघा त्याची. आता ये रे स्त्री आणली, गर्भात बरवी आणली. म्हणजे एवढा रोगी होता, हातपाय पुढून प्राण सोडी अशी अवस्था झाली होती. बराड्यासारखी स्थिती होय अंतकाळी अशी झाली होती. हे पण समर्थाने मांडले एका समासामध्ये. हातपाय फोडून प्राण सोडी बराड्यासारखी स्थिती होय अंतकाळी, अशी मनुष्याची स्थिती होत असते. आणि त्याची अशी झाली होती. असा रोगी होता पण औषध दिलं आणि बरा झाला. बरा झाल्यानंतर बघा काय म्हणतो आता, गर्भात मांडली, अति स्वार्थ बुद्धी धरली, मागुती पुन्हा मागुती. बघा म्हणजे लग्न झालंच, परत हे स्त्री आणली, झाला सगळं. मग काही वैभव मिळवले, पुन्हा सर्व संचले, परंतु ग्रह बुडाले संतान नाही. मग आता लग्न झालं परत आणि पैसा अडका जमवला, सगळं सुंदर झालं, घर बीर सगळं सजलं आता. पण काय झालं, संतान नाही है ना, पुत्र नाही आता. मग आता काय करायचं, पुत्र संतान नसता दुःखी, वांज नाव पडले लौकिकी, ते न फिटे म्हणून लोकी तरी हो आता. मग आता वांज म्हणून पडला, मग आता ते काय बरं वाटतं का, असं तो म्हणायला लागलेला आहे. आता पुत्र नाही, आता काय करावं. म्हणून आता तो काय म्हणतो माहितीये काय, म्हणून नाना सायास बहुत देवास केले नवस, तीर्थे वर्ते उपवास धरणे पारणे मांडिले. सगळं करायला लागला. पण हे तीर्थ उपवास हे ना त्यानं काही होत नाही. कारण का ना, आसन जर होत असत तर बघा तुकोबऱ्यांचा अभंग आहे ना, काय घेतोय अभंग, 900 उपवास काय म्हणते ते करते, पोरे होती तरी का करावे लागे पती, असे अभंग आहे बघा. म्हणजे नवसानं देव कोणाला पावत नाही हे सांगायचं आहे. मग नवसानं नाही, नामस्मरण पाहिजे, उपासना पाहिजे, दास्य भक्ती पाहिजे,
श्रवण पाहिजे आणि सर्वात महत्वाचं परमार्थ म्हणजे काय, परेतला अर्थ आपल्याला कळला पाहिजे. परा पश्यंती मध्यम वैखरी, परेतला अर्थ म्हणजे इथला अर्थ म्हणजे परमार्थ. म्हणून नाना सायास बहुत केले देवास, बहुत देवास केले नवस, तीर्थीवरती उपवास धरणे पारणे मांडले, विषय सुख ते राहिले, वांजपणे दुःखी केले, तर ते कुलदैवत पावले झाली वृद्धी. मग आता कुलदैवतला गेला म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला अशा प्रकारचं होऊन जातं. कुलदैवत पावलं आता इथं म्हणतात समर्थ, झाली वृद्धी. आता त्याला झालं. मग मग मुलगा म्हणजे त्यांना मिळाला, आता झालं वृद्धी झाली. मग त्या लेकरावरी अति प्रीती, दोघे क्षण न विसंबती, काही झाल्या आक्रंदती दीर्घ स्वरे. कुठाय लगेच असं म्हणतो ना आपण, आहे ना. एवढं प्रेम झालं त्या पोरावरती, एवढं प्रेम करायला लागला. जरा सुद्धा तो कुठं गेला की कुठं गेला आपल्याला माहित आहे, त्याचं काय सगळं मांडत नाही. म्हणून ऐशी ते दुःखिष्टे पूजित होती नाना दैवते, तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करून. मग असा भाग येतो बघा की असं पण आता सगळं मांडायला एवढं वेळ नाही की आपण कुणाच तर मागच्या जन्मी काहीतरी बुडवलेला असतो ना, आणि तोच जन्माला येतो $1,00,000-2,00,000 रुपये आणि दवाखान्यात घालतो, आणि तिथंच बघा मरून पण जातो ते मुलगा होऊन किंवा असं दवाखान्यात घालून पण. म्हणजे हे कुणाच तर देणं असतं. म्हणून बघा इथं काय म्हटलंय, तर तेही मेले अवचिते पूर्व पापे करून. ते पाप होतं म्हणून तो पण मेलं झालेलं. म्हणून त्याने बहुत दुःख झाले. आम्ही घरी आनंदे पडले, म्हणते आम्हास का ठेवले देवे वांज करुणी. म्हणते आता आम्हाला का ठेवला देवा वांज करुणी. आम्हास द्रव्य काय करावे, ते जावे परी अपत्य व्हावे, अपत्य लागे त्या जावे लागेल सर्व. द्रव्य घे, सगळं घे, पण मला अपत्य दे, म्हणजे मुलं बाळ दे आम्हाला. म्हणून वांज पण संदेशी गेले, ते मरत वांज नाव पडले, ते न फिटे काही केले, त्याने दुःखी आक्रंदले. मरत वांज असं नाव पडते देवा समाजामध्ये, आणि हे आम्हाला नको आहे. मग सगळं जाऊ दे, काय संसार, काय पैसा अडका सगळं जाऊ दे, पण आम्हाला मूलबाळ दे असं म्हणतो तो. आमची वेली का कुंटली, हा देवा वृत्ती बुडाली, कुलस्वामीने का क्षोभिले विजला कुलदीपक. कुलस्वामीने आमच्यावर काय रागावली का असं तो म्हणतो. आता लेकुराचे मुख देखेन, तरी आनंदे राडी चालेन, आणि गळही त्वचीनं कुलस्वामिनीचा. आता सगळे म्हणायला लागलाय, असं हे करतो तसं ते करतो, कुलस्वामिनीचं पूजा घालतो वगैरे वगैरे. आई भूता करीन तुझा, नाव ठेवीन केरपुंजा, वेसनी घालीन माझा मनोरथ पूर्वी. नाव ठेवतो आता तुझंच देवा, ज्योतिबाला जातो तुझंच ज्योतिबा नाव ठेवतो माझा, तर मनोरथ एवढं पूर्व म्हणतो. बहुत देवास नवस केले, बहुत गोसावे धुंडले, गटगटा गिळले सगळे विंचू. म्हणजे सगळं आता करायला लागलेला आहे तो. म्हणून केले संबंधाचे सायास, राहणे घातले बहुवस, केले नारिकेळ ब्राह्मणाचं आबरदान दिले. हे सगळं ब्राह्मणांना द्यायचं. सगळं आता नवस उपवास तपास जे काही सांगतील ना, त्या देवाला, त्या गणपतीला 10 नारळ लावले की तिथं पण नारळ देतोच. तो गणपतीला पावते म्हणते ते त्या गणपतीला देतो वगैरे 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 सगळं करायला लागला. कोण सांगेल ते सगळं आता करतो असं. म्हणून केली नाना अवताळे, पुत्र लोभे केले ढाळे, तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही. सगळं करून पण अदृष्ट फिरलं म्हणतात बघा ना, कुठल्या जन्माचं पाप फेडाले काय माहित असं. म्हणून पुत्र नाही. म्हणून वृक्षाखाली जाऊन नाती पळते, जाडे करते, आईसे नाना दोष ते करते, नाना दोष करते पुत्र लोभा कारणे. हे सगळं करायला असं दिले समर्थाने बरंच काय 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 काय. मग आता मग काय करायचं, मी यासाठी म्हणतात बघा, एवढं सगळं करून काही होत नाही. म्हणजे का होत नाही, तर समर्थ म्हणतात बघा, सोडून सकळ वैभव त्याचा वाऱ्या वेदला जीव, तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी. मग आता कसं आहे, सगळं करायला लागला, सगळं नवस उपास तपास, तरी पण पावत नव्हते. पण कशामुळे पावतो, एक देवाला आपल्याला बसता आलं पाहिजे. म्हणून एक देव बघा, म्हणून ज्ञानोबराय पण म्हणतात ना, देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले दुजेपण. मग आता दुजेपण म्हणजे काय, मी आणि तू देवा तिथं दोन नाही आहे, एकच आहे, फक्त काय एकच आहे. म्हणून फिटला संदेह निमाला दुजेपण. मग देखिला माय देवांचा देव, देवांचा देव ब्रह्म भेटलेला असताना बघा, मग अजून बाबा महाराजात अडकायचं नाही. हे या समासात मांडलेलं आहे. त्या देवाच कर, त्या देवाच कर, त्या देवाच कर, आणखी काय कर. बघा एक जण म्हणतात काय, तो गणपती लय पावतोय म्हणतात.
आहे ना, मुंबईला पण आहे बघा, तो कुठलं नाव ते काय तर आहे ते माझ्या लक्षात येईना. पुण्याला एक दगडू शेठ हा काय असं आहे, म्हणजे तोच गणपती का पावतो. हा राजा राजा काय तर असं नाव आहे. मुंबईचं काय होते नाव, हा एक लालबागचा राजा. हा लालबागचाच राजा, तिथं कसं काय तो गणपती जाते बरं? बरं दुसऱ्या गणपती घरातल्या मातीच्या गणपतीत पण येत नाही का बरं? काय काय लोकांच्याकडं अदृष्ट फिरले, किंवा लोकांचं किती मोठं अज्ञान बघा. त्या चेंगराचेंगरीत काय काय वर्षी मेल्यात बघा माणसं. म्हणजे मनुष्याला हेच कळण झालंय की मी परमार्थ करावलंय का आणि काय करावलंय. तिथं त्या म्हणजे ते दाखवले हे सगळं आता, म्हणजे ते आता ह्या पोरग्यासाठी किंवा कोण पैशासाठी किंवा घरासाठी किंवा संसार चांगला व्हावा म्हणून तिथं ते 11 नारळ बांध, 15 नारळ बांध, 20 नारळ बांध, तेवढं तेवढं मोठं मोठं केलेलं असतं बघा. म्हणजे ह्यात मनुष्य अडकलाय. हे काही करावं लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त बघा म्हणून समर्थ म्हटले बघा, काही काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाहिजे म्हणजे काय. म्हणून बघ इथं इथं आलोय ना आपण जन्माला. अहो देवाला काय लागतं? देवाला काहीच लागत नाही. आहे तितके देवाचे, ऐशे वर्तन निश्चयाचे, मूळ तुटे उद्योगाचे येणे रीती. बघा मूळ तुटलं पाहिजे. मूळ कुठलं तुटलं पाहिजे? आपली जी परंपरा आहे ना, ती परंपरा आपली तुटली पाहिजे आणि मूळ भगवंताची परंपरा आपल्याला जोडता आली पाहिजे. आणि त्या भगवंताच्या परंपरेत आपण जर गेलो ना, म्हणून आपण देवाला हार घालताना पण बघा कसं हार घालतो. देवाला हार घालताना तोडून घालतो ना. म्हणजे जी आपली परंपरा आहे ना, ती तोडून 84ची परंपरा ती तोडायची आणि मग हार घालायचं, असं त्या मागचा उद्देश आहे. म्हणून बघा, म्हणून सकळ वैभव सोडून सकळ वैभव त्याचा वारेवदला जीव, तो पावला खंडेराव आणि कुळस्वामिनी. बघा कुळस्वामिनीची केला, इकडलं तिकडलं केला, पावला. मग बघा आपल्याला पण भगवंत पावायचा असेल ना, तर आपल्याला दास्य भक्तीत राहता आलं पाहिजे. हनुमंताने बघा दास्य भक्तीत राहिलाय, म्हणून नवविधा भक्तीत दाखवलंय ना समर्थाने. एक समास आता 4था समास येईल पुढे नवविधा भक्तीचा. त्यामध्ये बघा 7वी जी भक्ती दाखवलेला आहे, श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पाचन अर्चन वंदन दास्य, 7वी जी भक्ती आहे, दास्य भक्ती जी आहे ना, ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून आपल्याला दास्य भक्ती करता आली पाहिजे. आणि दास्य भक्तीत आपण राहिलो ना, तर आपण बरोबर त्याच भगवंताशी आपण सख्य होणार आहे. दास्य भक्ती हनुमंताने केली है ना, दास्य भक्ती हनुमंताने केली बघा. म्हणून एक भाग दाखवला की एक जण म्हटलं होतं की कुंकू लावल्यानंतर बघा त्याचं सामर्थ्य मिळतं है ना. मग आपण आता मी पण इथं कुंकू लावलं ना, म्हणजे इथं का लावायचं आहे की 2 भुवयांच्या बरोबर मध्ये लावता आलं पाहिजे. का तर इथं आज्ञाचक्र कार्य करतं. आणि ज्या वेळेला ते आज्ञाचक्र कार्य करत असतं ना, त्या वेळेला त्या म्हणजे सायन्स असं सांगतं की विज्ञान, त्या वेळेला त्या मनुष्याला बघा आत्मस्थिती प्राप्त होते आणि हे जागृत होत असतं ज्यावेळेला आपण इथं लावतो ना. म्हणून शास्त्र हे अज्ञानाने काय ते विज्ञान सांगितले आहे. आणि शास्त्र काय सांगतं, चंदनस्य महत् पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाहार्ती नित्यम लक्ष्मी तिष्ठतो सर्वदा. म्हणजे काय, चंदन लावल्यानंतर चंदनस्य महत् पुण्यम, चंदन लावल्यानंतर देह महत् पुण्य होतो, पवित्रम पापनाशनम आपला देह पवित्र होतो आणि पापाचा नाश होतो तिथं एका चंदनाने बघा. पवित्रम पापनाशनम आपदाहार्ती नित्यम, म्हणजे आपदा म्हणजे काय, त्याचा अचानक काय होत नाही, त्याला अचानक काय आले वगैरे अटॅक बिटॅक किंवा काय ऍक्सिडेंटली मृत्यू वगैरे असलं काय त्याचं होत नाही. आपदाहार्ती नित्यम लक्ष्मी तिष्ठतु सर्वदा, म्हणजे त्याच्याकडे कायमची लक्ष्मी असते. म्हणून आपल्याला ते लावता आलं पाहिजे. कुंकू लावा, भंडार लावा, बुक्का लावा, चंदन लावा, काही पण लावा, पण लावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे असं हे शास्त्र सांगतं. आता कारण याचं काय, कुंकू लावा भंडार लावा असं का म्हटलं, कसं आहे, आपल्या घराला दरवाजा असतो ना, तो दरवाजा कशाचा पण असू द्या, पण दरवाजा पाहिजे ना. मूळ महत्वाचं काय, लाकूड किंवा पत्र किंवा ते ह्याला साधनाला महत्व नाही, दाराला महत्व आहे. तसं लावणं ह्याला महत्व आहे, म्हणून लावता आलं पाहिजे, हा त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणून सांगायचं होतं काय, सकळ सोडून सकळ वैभव त्याचा वारे बदला जीव, तो पावला खंडेराव आणि कुलस्वामिनी. मग पुढे समर्थ म्हणतात, आता मनोरथ पूर्ती स्त्री पुरुष आनंदती सावध होऊन श्रुती पुढे अवदान द्यावे. आता परत आणि कुलस्वामीने आता पावलेले आहे. आता पुढच्या जन्मात काय, पुढच्या ह्याच्यात आता समासात काय समर्थ मानतील आता ते आपण बघू. म्हणजे मुलगा
पुतळे वगैरे 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 आता एक भाग समर्थाने मांडणार आहेत. म्हणून आता मनोरथपूर्ती स्त्री पुरुषी आनंदते सावध होऊन श्रुते पुढे अवधान द्यावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. महाराज पसायदान घेताय का? पसायदान घेताय का महाराज? हा घेतो पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो दुरिताचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षात सकळ मंगळे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्र म्हणजे अलांचन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणे तिही लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय होवायजे. एत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला. कुंडली गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर सेवा झाली महाराजांची.